सेम ॲज एव्हर या पुस्तकात मॉर्गन हाऊसल यांनी एक अतिशय साधी पण खोल कल्पना मांडली आहे. जग सतत बदलत असते, नवीन तंत्रज्ञान येते, बाजारवर खाली होतात, अर्थव्यवस्था बदलते, युद्ध होतात, राजकारण बदलते, समाजाची विचारसरणी बदलते. पण या सर्व बदलांच्या मागे काही गोष्टी कायम सारख्याच राहतात. त्या म्हणजे माणसांचे स्वभाव, भावना, भीती, आशा, लोभ, अपेक्षा आणि वर्तन. लेखक सांगतात की भविष्य अचूक ओळखण्याचा प्रयत्न करणे फार अवघड आहे, कारण भविष्य गुंतागुंतीचे आणि अनिश्चित असते. पण जर आपण माणसांच्या न बदलणाऱ्या स्वभावाला समजून घेतले, तर बदलत्या जगात आपण अधिक शहाणपणाने आणि शांतपणे जगू शकतो. पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की मोठ्या घटना सहसा अचानक घडतात. इतिहासात अनेक वेळा असे झाले आहे की आर्थिक संकटे, युद्धे किंवा मोठे तांत्रिक बदल फार कमी लोकांनी आधी ओळखले होते. आपण जे धोके पाहू शकतो त्यासाठी तयारी करतो, पण खरे धोके ते असतात ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते. म्हणूनच लेखक सांगतात की प्रत्येक गोष्टीची भविष्यवाणी करण्याऐवजी आपली मानसिक आणि आर्थिक तयारी मजबूत असावी. आपल्याला हे मान्य करावे लागते की आपल्याला सर्व काही माहिती नसते आणि आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही. ही नम्रता आपल्याला कठीण काळात टिकून राहायला मदत करते. लेखक जोखीम या संकल्पनेबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार मांडतात. जोखीम म्हणजे फक्त दिसणारा धोका नाही, तर तोही आहे जो आपल्याला दिसत नाही. जेव्हा बराच काळ सर्व काही चांगले चालते, तेव्हा लोक निष्काळजी होतात. ते अधिक धोके घेतात, बचत कमी करतात आणि त्यांना वाटते की आता वाईट काळ येणार नाही. पण इतिहास दाखवतो की स्थिरतेच्या काळानंतर अनेकदा अस्थिरता येते. जेव्हा लोकांची भीती कमी होते, तेव्हा ते असे निर्णय घेतात जे पुढे जाऊन संकट निर्माण करतात. हा मानवी स्वभावाचा भाग आहे आणि तो पुन्हा पुन्हा दिसतो. पुस्तकात अपेक्षा आणि आनंद यांच्यातील संबंधही स्पष्ट केला आहे. जग प्रगत होत असते, लोकांचे उत्पन्न वाढते, सोयीसुविधा वाढतात, पण त्याच वेगाने अपेक्षाही वाढतात. आपण इतरांशी तुलना करतो आणि आपली ध्येय सतत पुढे ढकलतो. त्यामुळे समाधान मिळणे कठीण होते. अनेकदा आपण दुःखी असतो कारण आपल्याकडे कमी आहे म्हणून नाही, तर आपल्या अपेक्षा फार मोठ्या झालेल्या असतात म्हणून. आनंदासाठी परिस्थितीपेक्षा अपेक्षांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. जर आपण मान्य केले की माणूस नेहमीच अधिकाची इच्छा करणार, तर आपण स्वतःला अधिक संतुलित ठेवू शकतो. लेखक सांगतात की लोक आकड्यांपेक्षा गोष्टींना आणि कथांना जास्त प्रतिसाद देतात. तथ्ये आणि आकडे महत्त्वाचे असतात, पण माणसांचे निर्णय, भावना आणि कथांवर आधारित असतात. एखादी प्रभावी कथा लोकांना पटवू शकते, जरी तिच्यामागील आकडे पूर्णपणे मजबूत नसले तरी. म्हणूनच व्यवसाय, राजकारण आणि गुंतवणूक यामध्ये कथांचा मोठा प्रभाव असतो. हे समजून घेतल्यास आपण इतरांचे आणि स्वतःचे निर्णय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. पुस्तकात वेळेच्या महत्त्वावरही भर दिला आहे. चांगल्या गोष्टी हळूहळू वाढतात. पैसा, कौशल्य, नाती, प्रतिष्ठा हे सर्व वेळ घेऊन तयार होते, पण वाईट घटना अचानक घडू शकतात. एखादा अपघात, चुकीचा निर्णय किंवा बाजारातील घसरण काही क्षणात मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. दीर्घकालीन विचार केल्यासच स्थिर प्रगती साध्य होते आणि अडचणी आल्यास त्या प्रवासाचा भाग म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. लेखक वेगवेगळ्या पिढ्यांच्या अनुभवांबद्दलही बोलतात. ज्या लोकांनी आर्थिक मंदी अनुभवली आहे ते पैशाबाबत अधिक सावध असतात. समृद्ध काळात वाढलेल्या लोकांना धोके घेणे सोपे वाटते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या अनुभवांनुसार जगाकडे पाहतो, त्यामुळे मतभेद असणे स्वाभाविक आहे. हे समजून घेतल्यास आपण इतरांबद्दल अधिक सहानुभूती ठेवू शकतो आणि त्यांच्या विचारांना समजून घेऊ शकतो. पुस्तकात उत्कृष्टता आणि कमतरता यांच्यातील संबंधही स्पष्ट केला आहे. मोठे यश मिळवणाऱ्या लोकांमध्ये काही वैशिष्ट्ये असतात जी अडचणी निर्माण करतात. जिद्द, उत्कटता आणि सर्जनशीलता यामुळे मोठ्या कल्पना जन्माला येतात, पण त्याच गुणांमुळे व्यक्ती वेगळी किंवा कठीणही वाटू शकते. त्यामुळे परिपूर्णतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. चुका, प्रयोग आणि अपयश हे प्रगतीचा भाग असतात. लेखक वारंवार सांगतात की नम्रता, संयम आणि दीर्घकालीन विचारसरणी ही खऱ्या शहाणपणाची चिन्हे आहेत. जलद यशाच्या मागे धावणे, प्रत्येक नवीन ट्रेंडचा पाठलाग करणे किंवा तात्काळ परिणामांची अपेक्षा ठेवणे हे अनेकदा निराशा देते. त्याऐवजी बचत, तयारी आणि मानसिक लवचिकता यावर भर दिल्यास आपण भविष्यातील अनिश्चिततेला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. या पुस्तकाचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की मानवी भावना कधीच बदलत नाहीत. भीती, लोभ, आशा, मत्सर या भावना आजही तशाच आहेत ज्या शेकडो वर्षांपूर्वी होत्या. तंत्रज्ञान बदलते, पण भावना बदलत नाहीत. बाजारपेठा आणि समाज या भावनांवर चालतात. जो व्यक्ती या न बदलणाऱ्या पॅटर्नला समजतो, तो बदलत्या परिस्थितीतही स्थिर राहू शकतो.
शेवटी सेम ॲज एव्हर आपल्याला शिकवते की बदलत्या जगात स्थैर्य शोधायचे असेल तर भविष्याचा अंदाज बांधण्यापेक्षा मानवी स्वभाव समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. जग कितीही बदलले तरी काही मूलभूत सत्य कायम राहतात. जर आपण त्या सत्यांना ओळखले तर भीती आणि अनिश्चिततेच्या काळातही आपण शांत, स्थिर आणि शहाणपणाने निर्णय घेऊ शकतो. हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की जग बदलत असले तरी माणसाचा स्वभाव कायम सारखाच राहतो आणि त्याला समजून घेणे हेच खरे शहाणपण आहे.